नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, ग्रामसेवक पदासाठी विविध जिल्हा परिषदमध्ये पेपर सुरू आहेत. प्रत्येक जिल्हावाईज ग्रामसेवक पदासाठी परीक्षा चालू आहे आणि आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये 16 जून 2024 रोजी आज विचारलेल्या प्रश्नासंदर्भात कोणकोणत्या घटकावर कोणकोणते प्रश्न विचारलेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सोलापूर जिल्ह्यातील आज 16 जून 2024 रोजी विचारलेल्या प्रश्नाचे स्वरूप, कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले आहेत ते. तर मित्रांनो, पहिला टॉपिक आहे ते म्हणजे मराठीमध्ये कोणत्या उपघटकावर प्रश्न विचारले होते. तर यामध्ये आहे सर्वप्रथम ते म्हणजे शुद्ध शब्द ओळखा. बहुपर्यायी शब्द दिले असतात, 4 ते 5 शब्द दिले असतात IBPS पॅटर्ननुसार. त्यामध्ये योग्य शुद्ध शब्द ओळखायचा असतो. तर यामध्ये त्यानंतर 2 नंबर आहे व्याकरणदृष्ट्या अर्थपूर्ण शब्द. तर मित्रांनो, यामध्ये व्याकरणदृष्ट्या अर्थपूर्ण जो शब्द आहे तो अचूक आपल्याला ओळखायचा आहे. यासाठी 1 ते 2 मार्क्ससाठी विचारले असतात. त्यानंतर लिंग वचन ओळखणे. लिंग वचन यामध्ये 1 ते 2 प्रश्नासाठी हे सरासरी 1 प्रश्नासाठी विचारला असतो. त्यानंतर विसंगत पर्याय ओळखा. मित्रांनो, विसंगत पर्याय ओळखा यामध्ये 1 ते 2 प्रश्नासाठी विचारला असतो. तर विसंगत पर्यायामध्ये विविध पर्याय दिले असतात आणि यामध्ये जो शब्द दिलेल्या शब्दांपैकी जर वेगळा असेल तर तो ओळखण्यास सांगतात. त्यानंतर मित्रांनो, विरुद्ध नसलेला शब्द ओळखा. जो शब्द एका शब्दाच्या विरुद्ध नाही तो अशा शब्द ओळखायचा आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न असतो. तो विरुद्ध नसलेला शब्द ओळखण्यास मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, पुढील टॉपिक आहे तो म्हणजे इंग्लिश. सेकंड टॉपिक इंग्लिश. तर या इंग्लिशमध्ये कोणकोणते उपघटकावर विचारलं होतात. तर त्यामध्ये प्रामुख्याने जी काय पॅरेग्राफ जम्बलिंग. मित्रांनो, पूर्ण पॅरेग्राफ दिला असतो आणि यामध्ये जी काय मी जागा सोडल्या असतात त्यामध्ये पॅरेग्राफ अरेंजमेंट असते, जम्बलिंग. यावरती सुद्धा प्रश्न विचारले होते 4 ते 5 मार्क्ससाठी. त्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट 5 सेंटेन्स दिले असतात आणि त्यांचे योग्य अर्थानुसार क्रम लावायचा असतो. सेंटेन्स अरेंजमेंट हे सुद्धा 5 मार्क्ससाठी विचारले होते. त्यानंतर इरर्समध्ये जो शब्द कट करायचा आहे, अनावश्यक शब्द, तो इररमध्ये आपल्याला यामध्ये विचारला होता. हा कमी सरासरी 2 ते 3 मार्क्ससाठी हा इरर शब्द होता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इंग्लिश टॉपिकमध्ये प्रामुख्याने 3 टॉपिकवर जास्त प्रश्न होते: पॅरेग्राफ जम्बलिंग, सेंटेन्स अरेंजमेंट आणि इरर्स. मित्रांनो, ही सर्व माहिती पेपर दिलेल्या उमेदवारांकडून माहिती गोळा केली आहे. संपूर्ण जे सेंटरवरती ज्यांनी परीक्षा दिल्या आहेत अशा सर्वांच्या विचारण्यातून हे प्रश्न आपल्याला समजले आहेत. त्यानंतर मित्रांनो, पुढील टॉपिक आहे तो म्हणजे GK. तर मित्रांनो, GKमध्ये कम्प्युटर आधारित प्रश्न होते. कम्प्युटरचे बेसिक प्रश्न विचारले होते, त्याविषयी प्रश्न होते. त्यानंतर मित्रांनो, त्यानंतर विठ्ठल मंदिर भौगोलिक प्रश्न होता. विठ्ठल मंदिर कोणत्या नदीवर आहे. तर भीमा नदीवर वसलेलं मंदिर आहे, याविषयी सुद्धा प्रश्न होता. त्यानंतर चालू घडामोडी करंट अफेअरमध्ये शेतकरी सन्मान योजना यावरती आधारित एक प्रश्न होता. तर GKमध्ये कम्प्युटर आणि जिल्ह्यातील एखादा प्रश्न विचारला होता सरासरी. आणि चालू घडामोडीमध्ये जी काही पॉलिटिक्स शासन स्तरावर जी काही योजना आहे तर त्या योजनेविषयी थोडक्यात प्रश्न होता. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. यावरती मेरिट ठरले असते. विद्यार्थ्याचे मेरिट हे गणित आणि बुद्धिमत्ता यावरती ठरवले जाते. तर यामध्ये सरळ व्याज ह्या उपघटकावरती प्रश्न होते मित्रांनो. 2 ते 3 मार्क्ससाठी सरळ व्याज या टॉपिकवरती प्रश्न होता. त्यानंतर वर्गमूळ यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर सरळ रूप द्या दिलेल्या जी काही पदावली असेल त्याला सरळ रूप देण्यासाठी होता. त्यानंतर पजल. मित्रांनो, पजल हा संपूर्ण जे काही बुद्धिमत्तेवर आधारित होता आणि यामध्ये महिने या टॉपिकवरता पजल विचारलेलं होतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या गणित या टॉपिकमध्ये गणित बुद्धिमत्तामध्ये सरळ व्याज, वर्गमूळ, सरळ रूप द्या, पजल महिने आधारित होता. अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते. त्यानंतर मित्रांनो, शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे तांत्रिक प्रश्न. तर तांत्रिक प्रश्नामध्ये आपत्ती व्यवस्थापन त्यांनी दिलेल्या सिलेबसनुसार आपत्ती व्यवस्थापनावरती सुद्धा प्रश्न विचारलेले होते. घनकचरा व्यवस्थापन यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. त्यानंतर पर्यावरण संवर्धन यावरती सुद्धा प्रश्न होता. त्यानंतर माहिती अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन,
त्यानंतर मूलभूत संगणक ज्ञान यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर अशा पद्धतीने ह्या सर्व टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात आले, तांत्रिक प्रश्नामध्ये विचारण्यात आलेले होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज दिनांक 16 जून रोजी विचारलेल्या ग्रामसेवक पदासाठी सोलापूर जिल्हा काही महत्त्वाचे टॉपिक्स आपल्याला परीक्षा दिलेल्या उमेदवाराकडून आपण माहिती ही घेतलेली आहे. तर मराठीमध्ये शुद्ध शब्द ओळखा, व्याकरणदृष्ट्या अर्थपूर्ण, लिंगवचन, विसंगत पर्याय, विरुद्ध नसलेले शब्द, इंग्लिशमध्ये पॅराग्राफ, जम्बलिंग, सेंटेन्स अरेंजमेंट, इरर्स. त्यानंतर GK मध्ये कम्प्युटर आधारित प्रश्न होते, विठ्ठल मंदिर कोणत्या नदीवर आहे, भौगोलिक प्रश्न होता. त्यानंतर चालू घडामोडी, शेतकरी सन्मान योजना, चालू करंट अफेअर्समध्ये विचारला होता. नंतर गणित बुद्धिमत्ता, यामध्ये सरळ व्याज, वर्गमूळ, सरळ रूपद्या, पझल, महिन्यावर आधारित प्रश्न होता. त्यानंतर तांत्रिक प्रश्नामध्ये आपत्ती व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, माहिती अधिकार, मूलभूत संगणक ज्ञान या टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात आले होते. मित्रांनो, याची जास्त तयारी करावी लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा थोडक्यात माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, ती टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, जेणेकरून नवीन आलेले प्रश्न आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. धन्यवाद.